बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण झाले। 4 महिने उलटूनही देशमुख कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। आरोपी कृष्ण आंधळे देखील अद्यापही फरारच आहे। एसआयटी सीआयडी नेमूनही कृष्ण आंधळे सापडत नाहीये। बीडच्या मस्साजोगमध्ये न्यायाच्या मागणीसाठी आता बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत, तर न्याय पाहिजे असा उल्लेख देखील या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण झाले, मात्र तरी देखील देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे, तर एसआयटी देखील नेमण्यात आली। सीआयडीने देखील तपास केला, तरी देखील कृष्ण आंधळे हा सापडलेला नाहीये। तर बीडच्या मस्साजोगमध्ये आता ग्रामस्थांनी न्यायाच्या मागणीसाठी बॅनर देखील लावलेले आहेत। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। हरिदास, देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 4 महिने पूर्ण झालेले आहेत। नक्कीच शुभम, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख यांचा खून 9 डिसेंबर रोजी करण्यात आला होता। या घटनेला 4 महिने पूर्ण झालेले आहेत। यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत, त्यापैकी 7 आरोपी जे आहेत बीडच्या कारागृहामध्ये त्याची सजा काढतायत। मात्र यातील एक जो आरोपी आहे कृष्ण आंधळे, हा मात्र अजूनही सापडलेला नाही। सीआयडी असेल किंवा एसआयटी असेल, यांना हा जो आरोपी आहे कृष्ण आंधळे तो अजूनही सापडलेला नाही। मात्र यामध्ये जी देशमुख कुटुंब आहे हे न्यायाच्या प्रतीक्षेत या ठिकाणी पाहायला मिळते। याच दुपारच्या वेळेस 3च्या नंतरची जी ही वेळ आहे, याच वेळेमध्ये संतोष देशमुख यांचं डोणगाव टोल नाक्यावरून अपहरण करून त्यांची जी हत्या आहे ती करण्यात आली होती आणि या ठिकाणी संतोष देशमुखांना निर्घुणपणे त्यांचा खून करण्यात आला होता। या घटनेला शुभम 4 महिने आता पूर्ण झालेले आहेत। मात्र यातील हा जो एक आरोपी आहे कृष्ण आंधळे तो अजूनही सापडत नाही आणि विशेष म्हणजे त्याचा घातपात झाला का हा देखील संशय या ठिकाणी व्यक्त केला जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। शुभम, अगदी हरिदास, या बातमीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण पुढच्या देखील एका बातमीच्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।